नमस्कार, हाय, हॅलो. आज तिन्ही पद्धतीनं तुम्हाला नमस्कार केला. मित्र आणि मैत्रिणींनो, 31 डिसेंबरच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या संध्याकाळी तुम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहात. खरं तर मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं जोडुनी दोन्ही करा, मावळत्या दिनकरा. मावळत्या सूर्याला अभिवादन करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये खूप जुनी आहे. फक्त फरक असा झाला आहे की पूर्वी अर्घ्य दिलं जायचं, म्हणजे हातातून सोडलं जायचं. आता रंगीत अर्घ्य घेण्याची परंपरा सुरू झाली आणि मग भारतीय संस्कृतीमध्ये अडचणी निर्माण व्हायला लागल्या. जेव्हा रंगीत अर्घ्य प्राशन करण्याची परंपरा सुरू झाली ना, तिथे गडबड सुरू झाली. आणि म्हणून मला आता असं वाटतं की मनशक्ती केंद्रानं ह्या जो उपक्रम राबवलेला आहे काही वर्ष, तो अत्यंत उत्तम आहे. तुम्ही भाग्यवान आहात की अशा पद्धतीनं हा 31 डिसेंबर सात्विक वृत्तीनं साजरा करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली. आपली संस्कृती योगावर चालते, पाश्चिमात्य संस्कृती भोगावर चालते. आणि म्हणून आपल्याला हा विचार अमालमेशनमध्ये करायला लागेल. दोन्ही संस्कृती एकत्र आणता येतील का? म्हणून आपण काय केलं, तारीख त्यांची घेतली पण पद्धत आपली घेतली. मनशक्तीच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर बंधू भगिनींनो मी म्हणू शकतो, पण मी आत्ता मित्र आणि मैत्रिणींनो म्हणतो. याचं कारण एकच आहे की त्र या एकाक्षरी संस्कृत शब्दाचा अक्षराचा अर्थ मी असा लावतो की टाकून देणं. त्र म्हणजे टाकून देणं, इंग्लिशमध्ये थ्रो. आता थ्रो आणि त्र किती जवळचे अक्षर आहेत ना. काय थ्रो? तर मी थ्रो. जिथे मी टाकून द्यायचा तिथे खरी मित्रता निर्माण होते. आणि म्हणून मी तुम्हाला मित्र आणि मैत्रिणी असं संबोधतो. आत्ता आज रात्री 12 वाजेस तर खूप धमाल करा, पण ती धमाल करत असताना स्वतंत्र आणि स्वैराचार या दोघांतला फरक लक्षात घ्यावा लागेल. स्वतंत्र म्हणजे स्वतःहून स्वतःवर घातलेली बंधनं. तंत्र हा शब्दच मुळात बंधनं घेऊन येतो. टेक्निक हा शब्द बाय डिफॉल्ट लिमिटेशन्स असल्याशिवाय तयारच होत नाही. त्यामुळे स्वतंत्र म्हणजे मी माझ्यावर घालून घेतलेली बंधनं, याला जास्त महत्त्व आहे मित्रांनो. आणि ते शिकायचं आहे. शेवटी मनशक्ती केंद्रातर्फे ॲक्शन आणि रिॲक्शन या दोन कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे त्यातला मुख्य भाग काय आहे? खरं तर रिॲक्शन ही नकारात्मक असण्याची शक्यता जास्त आहे. कारण रिॲक्शनमध्ये बुद्धी येत नाही. रिॲक्शनमध्ये फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून हे प्रतिक्षिप्त क्रियेतल्या फक्त गोष्टी येतात. आणि म्हणून माणूस घाबरतो. उडणारं झुरळ माझ्या कार्यक्रमामध्ये एका बाईच्या अंगावर येऊन बसलं तर ती बाई जोरात झुडतं उरळ, झुडतं उरळ असं ओरडायला लागली. तिला खरं म्हणायचं होतं उडतं झुरळ, पण झालं काय, ती घाबरून गेली. घाबरली का? झुरळ अंगावर बसलं म्हणून. बुद्धी होती का तिथे? बुद्धी तिथे नाही. पुरुषाच्या शरीरावर बसलं, पुरुषांनी झुरळाकडे बघितलं, असं पकडलं, मुठीतने टाकून दिलं. पुरुषांनी काय केलं? रिस्पॉन्स दिला. पुरुष झुरळाला म्हणाला तुझा आकार काय, माझा आकार केवढा. आता ज्या बाईच्या अंगावर बसलं ती काही बारीक नव्हती, पण तरीसुद्धा बुद्धी तिथे आली नाही असं माझं तुम्हाला सांगणं आहे. असो, हे सगळे विचार मनात ठेवा. भारत म्हणजे बुद्धीत रत असणारा देश आहे. वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे, त्यानिमित्तानं कविता आहे. तेव्हा मला तुमची मदत अशी आहे की माझ्या कवितेमध्ये झालं गेलं असे शब्द आले की तुम्ही सगळ्यांनी तिकडे दोन्ही हात वर करायचे आणि विसरून जा असं मोठ्यांनी ओरडायचं. ओरडणार का? हां, जोरात बोला, मला ऐकू येतं आहे. शाबास, जोरात ओरडायचं. झालं गेलं म्हटलं की विसरून जा म्हणून दोन्ही हात असे वरती करायचं. माझं लक्ष आहे तुमच्यावरती. मी नंतर विचारणार आहे कोणी हात वर नाही केले ते. मोकळेपणाने ओरडा. डोळ्यामध्ये आग नको, कपटामध्ये भाग नको. करू नका हेवे दावे, सुख दुःख झेलीत जावे. तलाव अजिबात भरला नाही, पावसाचा थेंब पडला नाही, तरीही कोणी अडला नाही. डोळ्यातलं पाणी टाका पुसून, थोडं तरी बघा हसून. आशा असेल तर पाऊस पडेल, पायावरती कळस चढेल. प्रत्येकजण घेईल दखल, रस्त्यावरती होईल चिखल. चिखलावरती चिडू नका, चिखलावरती चिडू नका. चिखलातसुद्धा घसरून जा. झालं गेलं विसरून जा. बायकोसंगे भांडू नका, स्वयंपाकघरात रांधू नका. रोज दारात पेपर येईल, जेवणातसुद्धा वेफर येईल. ऑफिसमध्ये बॉस चिडेल, त्याचा सेक्रेटरी त्याहून चढेल. त्या भानगडीत पडू नका, एकसारखे रडू नका. जागे राहाल तर जागा मिळेल, नाहीतर केवळ त्रागा मिळेल. आकाशातल्या चंद्रासारखं चांदणंसुद्धा पसरून जा. झालं गेलं विसरून जा. धावून पलटा येत नाही, चावून गिळटा येत नाही असं आयुष्य आहे. धावून पलटा येत नाही, ट्रेडमिल एकाच जागेवर धावतात. आणि चावून गिळटा येत नाही, च्युइंगम. मी एकाला विचारलं काय खातोस, म्हणाला च्युइंगम. म्हटलं गम म्हणजे दुःख, म्हणाला हो. म्हटलं बस तगडत. धावून पलटा येत नाही, चावून गिळटा येत नाही, एकसारखी छळत असते. आठवण नेहमी जळत असते. गेलं वर्ष असं गेलं, त्यापूर्वीचं तसं गेलं, त्याही पूर्वीचं आठवत नाही. असल्या गोष्टी साठवत नाही. करू नका असले विचार. पुढचं वर्ष कसं जाणार विचार करेल तो प्रत्येकजण रांगेमध्ये उभा राहणार. रांग कोणती ते कळलं काय? यावरती उत्तर काय? एकच उत्तर, एकच उपाय. हसा, हसवा, हसरून जा. झालं गेलं विसरून जा.
मी ज्या गप्पा मारल्या तुमच्याशी त्या गप्पा सोडून, झालं गेलं विसरून जा. बाय, सी यू, धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू.